पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली। पार्किंगच्या बाजूची दरड पडल्यानं अनेक पर्यटक गडावर अडकले। हवेली पोलीस घटनास्थळी दाखल आहेत। हवेली तहसीलदार कार्यालयाकडून पोलिसांकडून माहिती देण्यात आली। अनेक पर्यटक या दुर्घटनेमुळे अडकलेले आहेत। सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली आहे आणि या घटनेमुळे अनेक पर्यटक गडावरच अडकून पडलेले आहेत। पार्किंगच्या बाजूची दरड पडल्यानं अनेक पर्यटक गडावर अडकले आहेत। हवेली पोलीस घटनास्थळी दाखल आहेत आणि प्रशासनाला देखील सूचना देण्यात आली आहे। तहसीलदार कार्यालयाला सूचना देण्यात आली आहे। पार्किंगच्या बाजूला ही दरड पडल्यानं पर्यटक अडकलेत। मात्र या घटनेत काही कोणी जखमी झाले का, या घटनेची व्याप्ती किती आहे याबाबत अधिक माहिती समोर आली नाही। हवेली पोलीस मात्र घटनास्थळी दाखल झालेत। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक पर्यटक सिंहगड किल्ल्यावर आहेत। पार्किंगच्या बाजूला दरड पडल्यानं पर्यटक अडकलेत। मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं। तर या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान कांदा महाग झालाय काय किंवा स्वस्त झाला काय, सरकारला अडचणीतच आहे असं म्हटलंय। अधिकारी झोपेत असताना त्यांना जागा करून मग आम्ही शेतकऱ्यांची कामं करतो असे मुख्यमंत्री म्हणाले। शिवाय शेतकऱ्याला ग्लोबल करण्याचं स्वप्न असल्याचे पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता अवघे काही तासच शिल्लक आहेत। पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे। त्यातच पीक विमा भरता यावा यासाठी रविवारी देखील बँका सुरू आहेत। राज्यातील विविध भागात पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटे 5 वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या। त्या रांगा वाढतच चालल्याचं चित्र पाहायला मिळालं। ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्यामुळे आधीच शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय। यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असे स्पष्ट केलंय। असं असलं तरी बँकाबाहेर अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या। शनिवारी नांदेडच्या भोकरमध्ये एका शेतकऱ्याचा रांगत उभा असताना मृत्यू झाला होता। आता मुदत संपण्याचे शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत असं चित्र आहे। त्यामुळे पीक विमा भरण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवावी, त्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे विनंती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आला। अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असल्यानं बँकांसमोर हजारो शेतकरी रांगेत उभे आहेत। रविवार असतानाही बँका असून बीड जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात बँकेसमोर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी त्यांच्या बायका मुलांना घेऊन रांगेत उभे आहेत। पीक विमा भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। पंतप्रधान पीक विमा अर्ज भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशी बँका सुरू आहेत। अर्ज भरण्यासाठी जालन्यात शेतकऱ्यांनी बँकेबाहेर प्रचंड गर्दी केली। शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, मात्र जालना जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांनी शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज भरून घेतलेत। दरवर्षी पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळते, मात्र यंदा सरकारकडून मुदतवाढ न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। पीक विमा भरण्यासाठी परभणीतही शेतकऱ्यांनी गर्दी केली। पीक विमा भरला जात नसल्यानं बोरीपालम, गंगाखेड आणि पूर्णा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला। मानवत पाथरी इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि काही ठिकाणी तोडफोड देखील केली। अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला। ते अहमदनगर इथल्या भेंड्यामध्ये बोलत होते। कर्जमाफीवर फक्त चर्चा न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केली। शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासन देत नाही तर दिलेलं वचन पूर्णपणे पाळते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले। ठाण्यात विविध प्रकल्पांचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होते। राजकारणात युत्या होतात आणि तुटतात, मात्र ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जी युती झाली आहे त्यातून होणारी विकास कामं पाहून आनंद होत असल्याचे उद्धव म्हणाले। हे चांगलं मनोमिलन असल्याची पावती त्यांनी यावेळी दिली। देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधील आंबोलीत आला। गोव्यातील तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीत खोल दरीत कोसळला, मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळून देखील वाचला। आंबोलीतल्या तरुणांनी त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं। शनिवारी सकाळी गोव्याहून प्रवीण नाईकसह 9 जण खासगी वाहनानं वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले होते। मुख्य धबधब्याजवळ आनंद घेऊन माघारी परतत असतानाच
प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता, त्यावेळी त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी आरडाओरड केला. सुदैवानं प्रवीण दरीत अडकल्यामुळे बचावला. कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा 83.31 TMC इतका झालाय. पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यासोबतच धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे. प्रतिसेकंद 12,375 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 21.69 TMC पाण्याची गरज आहे. 1 जूनपासून आतापर्यंत कोयना इथं 3,248 मिलीमीटर, नवजा इथं 3,592 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 3,043 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. खासगी आश्रमशाळेच्या हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला. यावेळी हा हलगर्जीपणा शाळेतील मुलाच्या जीवावरच बेतलाय. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील आंबागड येथील बापूजी आदिवासी आश्रमशाळेतील महेंद्र धर्मदास सलामे ह्या 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झाला. आश्रमशाळेच्या ढिसाळ कारभारामुळेच हा मुलाचा मृत्यू झाला असा आरोप आदिवासी संघटनेने केला. दरम्यान संबंधित संस्था चालकावर कारवाईची मागणी संघटनेने केली. खासगी संस्था शासनानं बंद कराव्यात आणि मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी यावेळी संघटनेने केली. अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली 20 लाख रुपयांची रोकड पकडली. काल रात्री कोलेश्वर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या लोकरमध्ये 1,000 आणि 500च्या जुन्या नोटांचा समावेश आहे. यात हजारांच्या नोटांची किंमत 9 लाख तर 500च्या नोटांची किंमत 11 लाख आहे. या प्रकरणी पोलिसांनी कौलखेड भागातील रहिवासी राकेश तोहगावकर याला ताब्यात घेतले. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील आडत मार्केट परिसरातील देशी दारू दुकानांवर महिला आणि नागरिकांनी हल्ला केला आणि प्रचंड तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीच हे दुकान आडत मार्केट जवळील दुर्गा आर्केड येथील गृहनिर्माण सोसायटीत सुरू झालं होतं, ज्याला परिसरातील नागरिक, महिला बाजार समितीचा विरोध होता. मात्र या विरोधात निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं गेलं. परिणामी रहिवाशी असलेल्या ठिकाणी दुकान असल्यामुळे दुर्गा आर्केड येथील महिला आणि नागरिकांच्या संयमाचा बाण फुटला आणि त्यांनी सर्वांनी मिळून रात्री या देशी दारू दुकानावर हल्ला चढवला. यावेळी देशी दारूच्या हजारो बाटल्या महिलांनी बाहेर फेकून देत तोडफोड केली. घाटकोपर इथल्या सिद्धी साई इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुनील शितप नंतर आता आणखी एकाला अटक केली. अनिल मंडल अशा व्यक्तीचं नाव आहे. त्याला विक्रोळी कोर्टात हजर केला असता 2 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. सिद्धी साई इमारतीत सुनील शितपच्या बारचं जे काम केलं जात होतं ते अनिल मंडलच्या देखरेखीखाली केलं जात होतं, ही बाब चौकशीत समोर आली. तसंच ग्राउंड फ्लोअरचे पिलर आणि बीम कट करणं, त्यांचं प्लास्टर करणं, 3 रूमचा एकच मोठा हॉल बनवण्याची आयडिया देखील सुनील शितप सोबतच अनिल मंडल याची होती असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. तानसा प्रकल्पग्रस्त 400 रहिवाशांचं कुर्ला इथल्या HDI प्रीमियर कंपनी इथे स्थलांतर करण्यात आलंय. या रहिवाशांना नवीन घराच्या चाव्याही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. मात्र आता महानगरपालिकेतर्फे त्यांना ही घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली. त्यांना माहुल इथं जाण्यास सांगितलं जातंय, त्यामुळे इथले रहिवासी संतप्त झालेत. सातारा जिल्ह्यातील सणबूर विभागातील महिन धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. सांडव्याकडील मुख्य भिंतीवरून पाण्याचा वेगानं विसर्ग सुरू आहे. या भिंतीची पडझड झाली. जलसिंचन विभागानं दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळे या भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडले. त्यामुळे अशा परिस्थितीत पाण्याचा दाब वाढून भिंत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होणार का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. तसंच कृष्णा खोरे जलसिंचन विभागानं महिनाभरात धरणाच्या भिंतीचं त्वरित काम न केल्यास आंदोलनाचा इशाराही 12 गावातील ग्रामस्थांनी दिला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वंदे मातरम म्हणण्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माबद्दल असणाऱ्या आदरासोबतच देशाबाबतही निष्ठा राखावीच लागते. त्यामुळे भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणण्यास काय आपत्ती आहे असा सवालही पाटील यांनी विचारला. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना ते बोलत होते. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता ITIच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील. सध्या याबाबतची तयारी सुरू आहे. जानेवारी 2018 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गेल्या 2 महिन्यांपासून आषाढी एकादशी वारीसाठी गेलेली श्रींची पालखी मंगळवारी शहरात परतली. श्रींची पालखीचे रविवारी सकाळी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं.
श्रींच्या रजत मुखवट्याचं पूजन करून दर्शन घेण्यात आलं। यावेळी खामगाव शेगाव मार्गावर पालखीसोबत जिल्ह्यातील 2 लाख भाविकांची हजेरी होती। यावेळी वारीत सहभागी टाळकर्त्यांचा रिंगण सोहळा पार पडला। भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे मोठं यश असून जगभरातल्या अर्थतज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। 70व्या स्वातंत्र्य दिनाआधी मन की बातमधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला। यावेळी जीएसटी लागू होणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं त्यांनी नमूद केलं। जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला असून ग्राहकांचा व्यापाऱ्यांवरील विश्वास वाढल्याचं मोदींनी सांगितलं। गुजरातसह देशभरातील काही राज्यातील पूरस्थितीवर देखील पंतप्रधानांनी यावेळी चिंता व्यक्त केली। पर्यावरणातील बदलांमुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचं सांगत पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यात जवानांनी स्वतःला झोकून दिल्याचं मोदींनी म्हटलंय। याशिवाय 70वा स्वातंत्र्य दिन 1942च्या चले जाव आंदोलन याचाही उल्लेख मोदींनी केला। महिला वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मिथाली राजच्या महिला क्रिकेट टीमचंही मोदींनी खास यावेळी अभिनंदन केलं। रक्षाबंधनाला हँडमेड राखी वापरा आणि गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करा असं आवाहन देखील मोदींनी केलं। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय। आबिद मंजूर आणि इरफान शेख अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत। त्यांच्याकडून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेची ओळखपत्र मिळाली, तसंच एक SLR आणि रायफल जप्त करण्यात आली। पुलवामामधील 10 भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती। त्यानुसार रात्रीपासूनच या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता। या शोध कार्यादरम्यान सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली। या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर दिलं। या चकमकीदरम्यान दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं। काश्मीरमधील हुर्रियत नेता सय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे। कॅलेंडर 2016च्या वर्षाचं आहे। 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्टपर्यंतचं वेळापत्रक यात नमूद करण्यात आलं। या कॅलेंडरवर गिलानीची सही आहे। गिलानीच्या जावई अल्ताफ फंटूच्या घरून हे कॅलेंडर मिळाले। कॅलेंडरमध्ये सेना आणि सुरक्षा रक्षकांविरोधात हिंसक आंदोलनाची रणनीती आखण्यात आली। कोणत्या तारखेला काय करायचं याबाबतची माहिती तारखेनुसार देण्यात आली, तर 15 ऑगस्टला काळा दिवस पाळण्यासाठी यात भडकवलं गेलंय। NIAच्या छाप्यात हे कॅलेंडर मिळाले। टेरर फंडिंग प्रकरणी जम्मूमध्ये NIAनं छापे मारले। दहशतवाद्यांपर्यंत पैसे पोहोचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर NIAनं ही कारवाई केली। या प्रकरणी 7 फुटीरवादी नेते NIAच्या ताब्यात आहेत। पाकिस्तानकडून पैसे घेऊन काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा या फुटीरवादी नेत्यांवर आरोप आहे। बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे JDUचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांना इस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलाय। तसा फतवा बिहारमधील इमारत-ए-शरिया नावाच्या संघटनेनं काढलाय। जय श्रीरामच्या घोषणेनं बिहारच्या जनतेचा फायदा होत असेल तर मला जय श्रीराम बोलण्यात काहीच हरकत नसल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं होतं। त्यामुळे अशा फतव्यांना घाबरत नसल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं होतं। या प्रकरणी बिहार सरकार खुर्शीद यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। या पुरामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। या संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी हवाई दौरा केला। यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली, परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी पूरग्रस्त नागरिकांना योग्य ती मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। मुख्यमंत्री रुपानी 5 दिवस पूरग्रस्त भागात राहणार आहेत। गुजरातच्या किनाऱ्यावर 1,500 किलोचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे। तटरक्षक दलानं ही कारवाई केली। पोरबंदरच्या समुद्रात बोटीने हे ड्रग्ज तस्करी करण्यात येत होते। बोटीच्या तळाला 1,500 किलो ड्रग्ज लपवले होते। जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं बाजार मूल्य तब्बल 3,500 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते। तटरक्षक दलानं केलेली ही आजवरची सगळ्यात मोठी कारवाई आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहिद अब्बासी यांची निवड करण्यात आली आहे। माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहिद अब्बासी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळतील। त्यानंतर शहबाज शरीफ पाकिस्तानची सूत्र आपल्या हाती घेतील। नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी PMLL पक्षाच्या 2 बैठका पार पडल्या। त्यात पक्षातील नेत्यांनी शहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली। पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी पाकिस्तान PM पदासाठी नवाज शरीफ यांच्या भावाच्या निवडीवर टीका केली। देशात घराणेशाहीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला।
केनियाच्या एल्डोर शहरात उपराष्ट्रपती विलियम रुतो यांच्या घरावर बंदूकधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. मात्र हल्ला झाला त्यावेळी उपराष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय घरी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक जखमी झालाय. मात्र अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाच्या जंगलात काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. आग नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. मात्र काही भागातील आग नियंत्रणात आल्यामुळे नागरिकांनी आपल्या घराकडे परतण्यास सुरुवात केली. तर अजूनही काही भागात आग धगधगत असल्यामुळे नागरिकांना आपल्या घरी जाता येत नाही. टर्कीच्या इस्तांबूलमध्ये महिलांनी एका लक्षवेधी रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीत डोंट मेस विथ माय आउटफिट असं नाव त्याला देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी एका 2 वर्षाच्या मुलीनं शॉर्ट ड्रेस घातल्यामुळे तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. या निषेधामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्राझीलचं दुसरं मोठं शहर असलेल्या रिओ दी जानेरोमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सेनेला तैनात करण्यात आलं. शहरात काही दिवसांपासून संघटित गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सरकारनं आर्मीची मदत घेण्याचं ठरवलं. शहरात 10,000 सैनिक तैनात करण्यात आले. तसंच एअरफोर्स आणि नेव्हीची मदत घेतली जाते. दक्षिण आफ्रिकेत फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चीनच्या झेजिंग भागातील हंगजू सफारी पार्कमध्ये 40 दिवसांच्या चायना टायगरच्या बछड्याला सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले. या बछड्याला आईनं नाकारल्यामुळे पार्कमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडूनच त्याचं संगोपन केलं जाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.